लेवीय प्रकरण 19 पावित्र्य व न्याय ह्यासंबंधी नियम. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलाच्या सर्व मंडळीस सांग की तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बात पाळावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओती व देव करू नयेत. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ शांती अर्पणांचा यज्ञ कराल, तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा. त्या अर्पणांचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. तिसऱ्या दिवशी ते खाणेच अमंगळ कृत्य होय, ते मान्य व्हावयाचे नाही. ते खाणाऱ्याने आपल्या दुष्कर्मांबद्दलची शिक्षा भोगावी, कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल. त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल, तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्वा वेचू नको. आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नको. तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको. गरीब व उपरी ह्यांच्यासाठी ती राहू द्यावी. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे. आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको. मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको. बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नको. ठोकर लागेल अशी वस्तू अंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे. न्याय निवाडा करीताना अन्याय करू नको. गरीबाच्या गरिबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे नमू नको. तर आपल्या शेजाऱ्याचा न्याय निस्पृहपणे कर. आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको. मी परमेश्वर आहे. आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको. आपल्या शेजाऱ्याची अवश्य कान उघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंधांपैकी कोणाचा दावा धरू नको. तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे. माझे विधी पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नको. 2 जातींचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नको. भिन्न सुताने विणलेला कपडा अंगात घालू नको. जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वागदत्त झाली असेल, पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल, तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी. तथापि तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जीवे मारू नये. त्या पुरुषाने दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्या द्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहोचल्यावर खाण्यासाठी हरतहेची फळझाडे लावाल, तेव्हा त्यांची फळे निषिद्ध समजावी. 3 वर्षेपर्यंत ती तुम्हाला निषिद्ध होत. ती खाऊ नयेत. पण 4थ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकार स्मरणार्थ पवित्र समजावी. मग 5व्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुन मुहूर्त पाहू नका. आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका. कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे. तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नको, नाहीतर वेश्यागमनामुळे देश अति दुष्टपणाने व्यापून जाईल. तुम्ही माझे शब्बात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी. मी परमेश्वर आहे.
पंचाक्षऱ्यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका. त्यांच्या मागे लागून अशुद्ध होऊ नका. मी परमेश्वर तुमचा देव आहे. पिकल्या केसासमोर उठून उभा राहा. वृद्धाला मान दे. आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे. कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्या बरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीती करा, कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता. मी परमेश्वर तुमचा देव आहे. न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका. तुमच्यापाशी खरी तागडी, खरी वजने, खरा एफा व खरा हिन असावा. ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावे. मी परमेश्वर आहे.